आता मी जे सांगतोय ना ते अतिशय लक्षपूर्वक ऐका, अतिशय महत्त्वाचं आहे. जालना, परभणी आणि बीडसह सोलापूरच्या काही भागात यंदा समाधानकारक पाऊस असेल. वाशिम, बुलढाणा आणि नागपूरच्या मध्य प्रदेश सीमेजवळच्या भागात पाऊस हा प्रमाणापेक्षा जास्त असेल. तर संपूर्ण संभाजीनगर जिल्हा, त्याचबरोबर जळगाव आणि अहिल्यानगरचा काही भाग, तसंच धुळे आणि नंदुरबारकडच्या काही भागातलं पर्जन्यमान एकदम कमी असेल. महाराष्ट्रात यंदा पाऊस कसा पडेल याचा अतिशय महत्त्वाचा अंदाज आज IMDनं जाहीर केला आहे. तो अंदाज नेमका काय आहे आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्राच्या नकाशाच्या आधारे अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. आणि तुम्ही जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. पण जर शेती करत नसाल, इतर व्यवसायात असाल, तरीसुद्धा तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण पावसाचा चांगला किंवा वाईट परिणाम फक्त शेतीवरच होत नाही, तर महागाई, अन्नधान्याची उपलब्धता आणि आपल्या जगण्याशी संबंधित तमाम सर्व बाबी या पावसावर अवलंबून असतात. नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर विषय असा आहे की IMDनं पावसाबद्दल वर्तवलेला आजचा हा दुसरा अंदाज आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आणि सावध करणारा असा हा अंदाज आहे. भारतात यंदा मान्सून हा सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजे 92% बरसण्याचा अंदाज आहे. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. नव्या अंदाजानुसार जून महिन्यात सगळ्यात कमी पाऊस असेल. कमी पाऊस झाला की शेतीबरोबरच पाणी पुरवठा, वीज निर्मिती आणि एकूणच पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात तर एरवीसुद्धा जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाई जाणवायला लागते, आपल्याला माहिती आहे. अशावेळी IMDच्या या नव्या अंदाजानं मराठवाडा आणि विदर्भाची चिंतासुद्धा वाढवली आहे. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मॉन्सून कोअर झोन, म्हणजे भारतातला असा प्रदेश ज्या प्रदेशातील शेती ही फक्त या 4 महिन्यातल्याच पावसावर अवलंबून असते. त्या कोअर झोनमध्ये पाऊस हा सरासरीच्या तुलनेत फक्त 94% इतका पडणार आहे, म्हणजे 6% कमी पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच IMDनं पावसाबद्दलच्या महत्त्वाच्या 5 सूचना केल्यात. त्या सूचना आपण सविस्तर पाहणार आहोतच, मात्र आधी समजावून घेऊ की IMDनं नेमका काय अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्यानं एक प्रेस नोट आज जारी केली आहे. त्यातल्या काही छायाचित्र आणि नकाशांच्या आधारे आपण देशातली आणि महाराष्ट्रातली पावसाची स्थिती समजून घेणार आहोत. आता माझ्या शेजारच्या विंडोमध्ये तुम्ही जी इमेज पाहताय ती संपूर्ण भारतात पाऊस कसा राहील याचं चित्र स्पष्ट करते. यात जो पिवळा आणि केशरी किंवा लाल रंगाचा जो भाग तुम्ही पाहताय त्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. पोपटी, हिरवा किंवा आपण ज्याला डार्क ग्रीन म्हणतो असा जो भाग तुम्ही पाहताय त्या भागात सरासरी किंवा समाधानकारक पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि निळ्या रंगाचा जो भाग आपण पाहताय तिथं पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक असेल. आता हा थोडा नकाशा झूम करू, महाराष्ट्रावर येऊ. महाराष्ट्राच्या नकाशावर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राचा जवळपास 90% भाग हा पिवळ्या आणि लाल रंगात आहे, म्हणजे तिथे कमी पाऊस पडणार आहे. जालना, परभणी आणि बीडसह सोलापूरचा जो भाग दिसतोय तिथं तुम्हाला हिरवा रंग दिसतोय, त्यामुळे या भागात समाधानकारक पाऊस असेल. वाशिम, बुलढाणा आणि नागपूरचा मध्य प्रदेश सीमेजवळचा जो वरचा भाग आहे तो तिथं एक निळ्या रंगाचा छोटासा पट्टा दिसतोय, तिथं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. आणि यावर्षी पावसाच्या दृष्टीनं सर्वात क्रिटिकल भाग दिसतोय तो लाल रंगात आहे. हा भाग म्हणजे नजर टाका, संभाजीनगर जिल्हा, त्याचबरोबर जळगाव आणि अहिल्यानगरचा काही भाग आणि तिकडे वर धुळे नंदुरबारकडच्या भागातलं पर्जन्यमान पण एकदम कमी असेल. म्हणजे या भागात रेन शॅडो किंवा अवर्षणाची स्थितीसुद्धा दिसू शकते. आता हे चित्र पाहिलं तर आपल्याला हा अंदाज आला असेल की यंदा परिस्थिती काहीशी बिकट आहे. कारण समाधानकारक पाऊस झाला म्हणजे उत्तम पीक, आणि उत्तम पीक पाणी व्यवस्थित असेल तर त्याच्या भोवती फिरणारी अर्थव्यवस्था एकदम ठणठणीत असं हे चक्र आहे. थोडक्यात काय तर सगळं आर्थिक गणित पाऊसच ठरवतो. एक साधं गणित सांगतो. आपल्या महाराष्ट्रात एकूण 166 लाख हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते.
त्यापैकी जवळपास 142 ते 152 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात शेती केली जाते, म्हणजे जवळपास शेतीयोग्य जमिनीच्या 90%. म्हणजे खरीप हंगाम जर चांगला गेला की पुढचं संपूर्ण वर्ष चांगलं जातं. शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसा खुळखुळतो, त्यामुळे वर्षभर बाजारपेठेत एक चहलपहल असते. पण यंदा पाऊसच कमी आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाचा शेतीवर काय परिणाम होणार त्याबाबतही IMDनं हा नवा अंदाज वर्तवला आहे. तो अंदाज काय ते सुद्धा आपण एकदा पाहूयात. महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातली शेती हाच कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे आणि या कोर झोनमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या खरीप हंगामावर वाईट परिणाम होणार आहे. स्पष्ट शब्दात IMDनं हा इशारा दिला आहे. एकंदरीतच यंदा पाऊस परिस्थिती गंभीर आहे आणि पावसाचा हा बेभरवशीपणा लक्षात घेऊन पुढच्या वर्षाचं नियोजन करावं लागणार आहे. अशा परिस्थितीत IMDनं प्रशासन, शेतकरी आणि तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक यांना सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना केल्यात. एक 5 महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला सांगतो. सूचना क्रमांक 1, पाणीसाठा आणि पाणी संवर्धनाच्या उपाययोजना आखायला आधीपासूनच सुरुवात करा, म्हणजे आत्तापासूनच सुरुवात करा. सूचना क्रमांक 2, संपूर्ण वर्षासाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता निश्चित करा. सूचना क्रमांक 3, सरकार आणि प्रशासनानं शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करायला आत्ताच सुरुवात करा. सूचना क्रमांक 4, उष्माघाताच्या दृष्टीनं थंड निवारा केंद्रांची व्यवस्था करा. आणि सूचना क्रमांक 5, येणारी परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा. एकूणच काय तर हवामान विभागानं पावसाबद्दल जाहीर केलेला हा दुसरा अंदाज अधिक नेमका आणि महाराष्ट्राला सावध करणार आहे. आता मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस कसा पडतो याचा अंदाज घेऊन जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा तिसरा अंदाज जाहीर केला जाईल. तो अंदाज पण या अंदाजापेक्षा फारसा वेगळा नसेल, कमी अधिक फरकानं असाच असेल अशीही दाट शक्यता आहे, कारण अल निनोचा इफेक्ट संपूर्ण वर्षभर जाणवणार आहे. पुन्हा एकदा थोडक्यात पाहूयात यंदाचा पावसाळा कसा असेल महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि देशासाठी सुद्धा. जूनमध्ये पाऊस चांगला राहील, पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस ओढ देईल. अल निनोचा सर्वाधिक परिणाम ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जाणवेल. पावसाबद्दलचा हा आधीचा अंदाज होता, मात्र आता पावसाचा हा दुसरा अंदाज सांगतोय की जून महिन्यापासूनच पाऊस कमी पडेल आणि अल निनोची गंभीर स्थिती संपूर्ण पावसाळाभर कायम राहील. सध्या मान्सून अंदमानात पोहोचलाय. खरं तर तो वेळेपूर्वीच म्हणजे जवळपास 16 मे रोजी अंदमानात दाखल झाला होता, पण आता साधारण 2 आठवडे झाले तो तिथंच रखडलाय. अल निनोचा इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. आता तो लवकरात लवकर पुढे सरकावा अशी प्रार्थना करूयात आणि पुढच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहूयात. यंदाचा पावसाळा हा पावसाळा नसेल, अर्धा उन्हाळाच असेल अशी ही शक्यता आहे. तर थांबूया इथे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर जरूर करा, कारण ही माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येकापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्यात तुम्ही सुद्धा आमच्या सोबतीनं हातभार लावा. धन्यवाद.